आज आम्हाला अशा जागेवर दिसलं एरोप्लेन जिथं आजपर्यंत कोणीच नसतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका काळा डोमळा. कधी कधी मला प्रश्न येते की घरच्याने काय विचार करून माझं नाव समाधान ठेवलं. समाधान तर मला आयुष्यात कधी भेटलंच नाही. माझ्या जीवनातलं एकच दुःख राहिलं, लॅबमध्ये जा, अभ्यास करा आणि जेवण करा. जेव्हा जेव्हा मला जेवणाची जास्त अपेक्षा राहते तेव्हा माझा मिठूच पडलेला आहे. एका मित्रानं सांगितलं की डब्यात पनीर आलं म्हणून एवढा आनंद झाला. नंतर माहित झालं पनीर दुधाचं नसून सोयाबीनचं होतं. हे दुःख तर चाटणी पडल्या बिस्किटासारखं, खाता काय येत नाही, पिलं तर ठसका लागतो. मग आम्ही आलो तो फिरासाठी गार्डन मध्ये. गार्डनच्या नावावर आम्हाला आणलं गेलं एखादा ग्राउंड, आणि ग्राउंड मध्ये एरोप्लेन दिसलं. नंतर मला दादाने सांगितलं की ते एअरपोर्ट बनणार होतं, पण काही कारणानं बनलं. तसं तर मी पण एक इन्फ्लुएन्सर बनायचा प्रयत्न करत आहो, पण तुम्ही लाईक करत ना, शेअर करत ना, फॉलो तर करतच ना. आता एवढ्या साऱ्या पैशाचा खर्च करून ग्राउंड मध्ये आलो, आता खाली आता जाणार नाही म्हणून आम्ही खेळायला टिकलो. आणि तेवढ्यात आमच्या आनंदात मिसळ व्हाले पाऊस दादा पण आला. आणि पाऊस दादा जसा आला तर असं पळालो जसं की मी मातीचा आहो आणि पाणी जर पडलं तर विरघळून जाईल. आणि जसं मी झाडाचा आश्रय घ्यायला गेलो, झाडानं पण त्याची अवकात दाखवून दिली, सरळ माझ्या पायात काटा खुपसला. आता असं तर होऊ शकत नाही की जे मला आवडलं आणि आता ते मला दगा देणार नाही. जीवनातल्या अंधारापेक्षाही जास्त अंधार आहे. आता दाखवायची होती जमिनीवरचं नर्क, म्हणजे माझ्यावाला फेवरेट कॉलेजमध्ये. दादाला म्हटलं येत नाही, पण दादानं असं घोडसट आणलं जसं काय मी फेकून दिला एखादा कचरा हो. आणि हे काका माझे एवढे मोठे फॅन होते की मोबाईलातच घुसून जातो म्हणे. SM जोशी आपलं लाडकं नर्क म्हणजेच आपलं सॉरी आपलं कॉलेज. आणि कॉलेजवर भेट देता आम्ही निघलो हॉस्टेलच्या दिशेने. बाय, भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये.